तर तिकडे सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये। कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 36 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे। सांगलीतल्या कर्नाळ रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। तर आज सांगलीतल्या मिरज, पलूस, शिराळा आणि वाळवा या 4 तालुक्यातल्या सगळ्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर या तीनही परिसरांमध्ये सध्या पावसाचा जोर आहे। त्यात सांगलीमध्ये खास करून पावसाचा जोर काहीसा जास्त दिसतोय। सांगलीतली सध्याची पावसाची स्थिती काय आपण जाणून घेऊया। कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। कुलदीप, सांगलीतल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कृष्णा वारणा नदीला पूर आलाय, काही गावांचा संपर्क देखील तुटल्याचं समजतंय। काय नेमकी अपडेट? विशाल, ज्या पद्धतीनं कोयना आणि चांदोली धरणातून सातत्यानं तर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जातोय, दुसरीकडे सलगपणे पाऊस हा काल दिवसभर सांगलीमध्ये होता आणि रात्रभर देखील या ठिकाणी संततधार या पाऊस असल्यामुळं साहजिक आहे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। ही जी आता पाण्याची पातळी 36 फुटाजवळ पोहोचलेली आहे, त्यावरती एक ज्या ठिकाणी रस्ते आहेत सांगली शहरालगतचे ते आता पाण्याखाली जाऊ लागले। त्यामध्ये कर्नाळ रस्ता जो आहे तो आता पाण्याखाली रात्री गेलेला आहे। त्याशिवाय पलूस तालुक्यातील भिलवडी, भुवनेश्वरी या गावात संपर्क तुटलेला आहे। अनेक ब्रिज, अनेक कृष्णा नदी काठची गाव आहेत ज्या ठिकाणी त्यांचे पुलाजवळ पाणी पोहोचलेलं आहे। त्यामुळं या ठिकाणी 4 तालुक्यातील पश्चिम भागातील तालुक्यांमधील शाळांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे। दुसरीकडे ज्या पद्धतीने विसर्ग वाढवला जाईल तसं तशी पाण्याच्या पातळीमध्ये आणखीन वाढ होऊ शकते आणि इशारा पातळी जी आहे 40 फूट ती आज दिवसभरामध्ये इशारा पातळीपर्यंत कृष्णा नदीची पातळी जाऊ शकते असा देखील प्रशासनाचा अंदाज आहे। त्यामुळे त्या दृष्टीने आता सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत। याशिवाय वाळवा, शिराळा आणि सांगली या भागातील स्थलांतराची जी प्रक्रिया आहे ती स्थलांतराची प्रक्रिया आता टप्प्याटप्प्याने वाढवली जाते। त्यामुळं याशिवाय कृष्णा नदीकाठचे जी दुकानदार आहेत त्यांनी रात्रीमध्ये जाता आपलं सामान देखील हलवायला सुरुवात केली। त्यामुळे पावसाचा जोर जे पाहता या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखीन वाढ होऊ शकते आणि त्या दृष्टीनं संबंधित यंत्रणा देखील आता कामाला लागलेत। ठीक आहे, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।